ओम शांती. ओम शांती. आज दिनांक 7 मे 2021 शुक्रवार. आनंदाचे सागर शिवबाबांचे महावाक्य. बाबा म्हणाले, गोड मुलांनो, रावणाने तुम्हाला खूप दुखी केले आहे. आता तुम्हा भक्तांचे रक्षक भगवान आले आहेत तुमचे दुःख दूर करण्यासाठी. प्रश्न आहे, सुपात्र मुलांची मुख्य 2 लक्षणं सांगा. सुपात्र मुलांची मुख्य 2 लक्षणं सांगा. उत्तर आहे, फर्स्ट पॉईंट, सुपात्र मुलं नेहमी मातपिताच्या अनुकरण करून हृदयासीन बनतील, पुरुषार्थामध्ये नेहमी तत्पर राहतील. सेकंड पॉईंट, त्यांचे बाबांशी मनापासून खूप प्रेम असेल. अशी मुलं नेहमी श्रीमतावर चालतील. जर मनामध्ये स्वच्छता नसेल तर आठवण करू शकत नाही. गीत आहे, भोलेनाथपेक्षा श्रेष्ठ कोणी नाही, बिगडीला सुधारणारे कोणी नाही. ओम शांती. गोड गोड मुलांनी भक्ती मार्गाचे गीत ऐकले. भक्त या गीतेचा अर्थ जाणत नाहीत. तुम्ही भगवान भक्तांचे रक्षक आहात. तुम्ही पण भक्तांचे रक्षक आहात. कोणते संकट आले आहे जे भक्तांची रक्षा करण्यासाठी भगवंताला बोलवतात. भक्त रावणामुळे खूप दुःखी झाले आहेत. रावण संप्रदाय दुःखी आहेत म्हणून भोलेनाथची आठवण करतात. ते रावण संप्रदाय आहेत आणि तुम्ही राम संप्रदाय आहात. भक्तांना हे माहीत नाही की आमचे रक्षण कोण करत आहे. जरी गायन करतात, भोलेनाथ रक्षक आहेत, परंतु कशी रक्षा करतात हे जाणत नाही. तुम्ही मुलं समजतात की भोलेनाथ शिवबाबाच बिगडीला सुधारणारे आहेत. दुनियेला हे माहीत नाही की भगवान कोणाला म्हटले जाते. भगवंताची माहिती असेल तर भगवंताच्या रचनेच्या आदी मध्य अंतला पण जाणतील. न भगवंताला जाणतात ना रचनेची माहिती आहे. म्हणून अशा मनुष्य संप्रदायाला नेत्रहीन म्हटले जाते. आणि दुसरीकडे तुम्ही आहात ज्यांना दिव्य दृष्टी मिळाली आहे. आता तुमचे नाव ब्रह्मा कुमार कुमारी आहे. बोर्डावरती पण नाव लिहिले आहे, ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय. फक्त ब्रह्मा कुमारी होऊ शकत नाही. प्रजापिता ब्रह्मा आहेत. पित्याजवळ मुलं मुली दोन्ही आहेत. प्रजापिता ब्रह्मालाच इतकी मुलं होऊ शकतात. तर समजायला पाहिजे बेहदचे पिता आहेत हे पण जाणतात. ब्रह्मा विष्णू शंकराला रचणारे शिवपिता आहेत. त्यांना निराकार म्हटले जाते. हे झाले बेहदचे पिता. हे पण जाणतात परमपिता परमात्मा ब्रह्माद्वारा रचना रचतात. यांची सर्व रचना आहे. सर्व मनुष्य मात्र वास्तवमध्ये शिववंशी आहेत. आता तुम्ही येऊन प्रजापिता ब्रह्माचे संतान बनले आहात. ही नवीन रचना आहे. परमपिता परमात्मा ब्रह्माद्वारा रचना रचतील तर तुम्हाला ब्रह्मा कुमार कुमारी म्हटले जाते. इतकी बेहदची मुलं आहेत तर जरूर बेहदचा वारसा घेतील. मुलं जाणतात आम्हा ब्रह्मा कुमार कुमारींना शिवबाबांनी दत्तक घेतले आहे. शिवबाबा म्हणतात, तुम्ही माझी मुलं आहात. तुम्ही आत्मा निराकार होते, परंतु ज्ञान तर साकारमध्ये पाहिजे. तुम्ही जाणतात आम्ही आदी सनातन देवी देवता धर्माचे होतो. ब्रह्माद्वारा रचना येथेच होते. शिवजयंती पण येथेच साजरी केली जाते. या मगध देशामध्येच
जन्म घेतला आहे. बाबा म्हणतात, हा देश खूप पवित्र होता, आता हा नर्क आहे. याला मगध देश म्हटले जाते. परत स्वर्ग बनणार आहे. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे. शिवबाबा आम्हाला राजयोग शिकवून पवित्र बनवतात. गायन पण आहे, पतित पावन भक्तांचे रक्षक भगवान. भक्तच बोलवतात. हे पतित असताना पण स्वतःला पतित समजत नाही. बाबा समजवतात, तुम्ही सर्व पतित आहात. पावन दुनिया सतयुगाला तर पतित दुनिया कलियुगाला म्हटले जाते. बाबा तुम्हाला सर्व सत्य गोष्टी सांगतात. लाखो वर्षांची तर कोणती गोष्ट असू शकत नाही. मनुष्य तर अज्ञान काळोखामध्ये आहेत आणि समजतात कलियुग आणखी लहान मुलगा आहे. तुम्ही जाणतात मृत्यू समोर उभा आहे. अज्ञान अंधकार आणि ज्ञानप्रकाशाचे वर्णन संगमयुगामध्येच केले जाते. आता तुम्ही ज्ञानप्रकाशामध्ये आले आहात. सतयुगामध्ये तुम्ही हे वर्णन करू शकत नाही. तेथे हे ज्ञान नसते. या वेळेत बाबा तुम्हा मुलांना समजवतात, तुम्ही सतयुगामध्ये सूर्यवंशी घराण्याचे होते, परत येऊन शूद्रवंशी घराण्याचे बनले. आता परत ब्राह्मणवंशी बनतात. आता तुम्ही सर्वोत्तम ब्राह्मण कुळाचे आहात. तुम्ही उच्च ते उच्च आहात. हे ईश्वरीय कुळ आहे ना. बाबांच्या जवळ येतात तर बाबा विचारतात, कोणाला भेटण्यासाठी आले आहात? तर मुलं म्हणतात, पित्याला भेटण्यासाठी. पिता दोन आहेत, एक लौकिक आणि दुसरे पारलौकिक. सर्व शालिग्रामचे पिता एकच शिव आहेत. तुमच्या बुद्धीमध्ये हे ज्ञान टपकत राहते. आम्ही एका पित्याची मुलं आहोत, ज्यांच्याद्वारे वारसा मिळतो. निराकार वारसा तर साकारद्वारेच देतील ना. बाबा स्वतः म्हणतात, मी साधारण तनामध्ये येऊन प्रवेश करतो. आता बाबा मुलांना म्हणतात, मुलांनो, देही अभिमानी भव. स्वतःला आत्मा समजा. हा देह तर विनाशी आहे आणि आत्मा अविनाशी आहे. आत्म्यालाच 84 जन्म घ्यावे लागतात, न की देहाला. देह तर बदलत राहते. परत दुसरे मित्र संबंधी भेटतात. आता आत्म्याला परमपिता परमात्म्याकडून वारसा घ्यायचा आहे. तुम्हीच ऐकून परत धारण करतात. संस्कार तुमच्या आत्म्यामध्येच आहेत. आत्म्यामध्येच संस्कार राहतात. असे म्हणणार नाही की शरीराचे संस्कार आहेत. नाही, तुमच्या आत्म्याचे संस्कार तमोप्रधान आहेत. त्यांना आता परिवर्तन करायचे आहे. काय कल्पतरू म्हटले जाते. काया कल्पवृक्ष समान बनते. आयुष्य पण मोठे राहते. तुम्ही जाणतात, येथे तर आयुष्य खूप छोटे असते. छोट्याशा आयुष्यातच बसल्या बसल्या अचानक मृत्यू होतो. आता तुम्ही काळावरती विजय मिळवतात. तेथे काळ कधी खात नाही. अचानक मृत्यू कधी होत नाही. तुम्ही जाणतात, आता हे शरीर वृद्ध झाले आहे. याला सोडून नवीन घ्यायचे आहे. सतयुगामध्ये शरीर सोडताना पण वाद्य इत्यादी वाजवतात. जन्म घेण्याच्या वेळेस पण वाद्य वाजवतात. तेथे रडण्याची गोष्टच नसते. तुम्हाला भ्रमरीचे उदाहरण समजवले जाते. तुम्ही ब्राह्मण ब्राह्मणी आहात. ब्राह्मणी आणि भ्रमरी राशी मिळते. जे काम ब्राह्मणी करते ते तुम्ही पण करतात. हे आश्चर्य आहे ना. भ्रमरीचे उदाहरण, कासवाचे उदाहरण, सापाचे उदाहरण हे सर्व ग्रंथांमध्ये आहे. संन्यासी इत्यादी पण उदाहरण देतात. आता तुम्ही मुलं बाबांद्वारे
या सर्व गोष्टी समजले आहात. तो तर भक्ती मार्ग झाला. भूतकाळाचे गायन करणे याचे परत गायन होते. या वेळेतच बाबा ब्रह्मा तनामध्ये येतात. ब्रह्माला भगवान म्हटले जात नाही, ती तर अंधश्रद्धा होईल. असे पण मनुष्य आहेत जे रामाला कृष्णाला भगवान समजतात. कृष्णाला रामाला म्हणतात सर्वव्यापी आहेत. कोणी कृष्णपंथी तर कोणी राधापंथी असतात. राधापंथी म्हणतील सर्वत्र राधे राधेच आहे. कृष्णपंथी म्हणतील सर्वत्र कृष्ण कृष्णच आहे. रामपंथी म्हणतील सर्वत्र राम राम आहे. ते समजतात राम कृष्णापेक्षा मोठे आहेत, कारण रामाला त्रेतायुगात तर कृष्णाला द्वापरमध्ये घेऊन आले आहेत. खूप अज्ञान आहे. आता बाबा तुम्हा मुलांना समजवत आहेत. अनेक ब्रह्माकुमार कुमारी आहेत. जरूर बेहदचे पिता असतील. तुम्ही कोणालाही विचारू शकता. तुम्ही कधी प्रजापिता ब्रह्माचे नाव ऐकले आहे का? शिवबाबांनी स्वर्गाची नवीन रचना केली आहे. गायन पण केले जाते ब्रह्माद्वारा ब्राह्मण. जोपर्यंत तुम्ही सर्व ब्राह्मण ब्रह्माची मुखवंशावली बनत नाही, तोपर्यंत दादापासून वारसा घेऊ शकत नाही. बेहदची मुलं बेहदचा वारसा बेहदच्या बाबांकडूनच घेतात. बरोबर घेतला होता. बरोबर स्वर्गवासी होते. आता नरकवासी बनले आहेत. आता परत प्रजापिता ब्रह्माद्वारा परमपिता परमात्मा विष्णुपुरी स्वर्गाची स्थापना करत आहेत. खूप सहज आहे. शिवबाबा विचारतात, अगोदर तुम्हाला हे ज्ञान होते का? यांची आत्मा म्हणते, माझ्यामध्ये हे ज्ञान नव्हते. मी पण विष्णूचा पुजारी होतो. जे पूज्य होते तेच आता पुजारी बनले आहेत. आता परत बाबा पुजारीपासून पूज्य देवता बनवत आहेत. तुम्हा मुलांना मनामध्ये खुशी राहायला पाहिजे की परमपिता परमात्मा येऊन आम्हाला दत्तक घेतले आहे. मनुष्य मनुष्याला दत्तक घेतात ना. अनेक मनुष्य असतात, त्यांना स्वतःची मुलं नसतात, तर ते दत्तक घेतात. आता बाबा जाणतात, माझी सर्व मुलं रावणाची बनले आहेत, म्हणून मला येऊन परत दत्तक घ्यावे लागते. ब्रह्माद्वारे आपल्या मुलांना दत्तक घेतात. हे दत्तक घेणे खूप आश्चर्यकारक आहे. तुम्ही जाणतात, शिवबाबांनी आम्हाला ब्रह्माद्वारा दत्तक घेतले आहे. शिवबाबा म्हणतात, मी तुम्हा मुलांना दत्तक घेतले आहे, तुम्हाला बेहद सुखाचा वारसा देण्यासाठी. ब्रह्मा तर देऊ शकत नाही, हे पण मनुष्य आहेत ना. मनुष्य हे ज्ञान देऊ शकत नाही. ज्ञानाचा सागर निराकार परमपिता परमात्मा सन्मुख ज्ञान देतात. ब्रह्माला किंवा विष्णूला ज्ञानसागर म्हटले जात नाही. या तिघांची महिमा वेगळी आहे. ज्ञानसागर पतित पावन एक पिताच आहेत. सर्व दुनियाचे मनुष्य मात्र त्यांना बोलवतात. इंग्रजीमध्ये पण म्हणतात, हे लिबरेटर मुक्तिदाता आहेत. ज्यांच्याद्वारे दुःख मिळते त्यापासून मुक्त केले जाते. बाबा येथे येऊन रावणापासून मुक्त करतात. रावण राज्य पण येथेच झालेले आहे. येथेच रावणाला जाळतात आणि परत सोन्याची लंका लुटतात. त्यांना काहीच माहिती नाही रावण काय गोष्ट आहे. कधीपासूनचा हा दुश्मन आहे. ते समजतात रामाच्या सीतेचे अपहरण केले. हे समजत नाही आम्ही सर्व सीता आहोत. आम्ही रावणाच्या तुरुंगामध्ये फसलो आहोत. हे ज्ञान कोणामध्येच नाही. फक्त कथा ऐकतात. शिवबाबा म्हणतात, मी दूर देशाचा राहणारा आहे. मी
या परक्यांच्या देशामध्ये आलो आहे. ही पतित जुनी दुनिया आहे आणि रावणाची पण दुनिया आहे असे बोलवतात. पण हे बाबा, या आम्ही पतित बनलो आहोत. बाबा म्हणतात, मला पावन बनवण्यासाठी पतित दुनियामध्ये यावे लागते आणि मला त्याच तनामध्ये यायचे आहे जे प्रथम क्रमांकामध्ये पावन होता, सुंदर होता. तोच आता श्याम बनला आहे. ह्या खूप आश्चर्यकारक गोष्टी आहेत. कृष्णाला श्याम सुंदर का म्हणतात हे कोणालाच माहीत नाही. काय एका कृष्णाला सापानी डसले? सतयुगामध्ये थोडेच साप इत्यादी असतात. बाबा म्हणतात, या अंतिम जन्मामध्ये माझ्यामुळे पवित्र बना, तर पवित्र दुनियेचे मालक बनाल. फक्त माझी आठवण करा आणि पवित्र बना. आठवण करा तर बादशाही तुमची आहे. हा सहज राजयोग आहे, सहज राजाई. मुलगा झाला आणि वारशाचा हक्कदार झाला. येथे पण मुलं जाणतात आम्ही बाबांचे बनलो आहोत, तर स्वर्गाची राजाई आमचे हकदार आहोत. आता बाबा म्हणतात, सतोप्रधानपासून तुम्ही तमोप्रधान बनले आहात. परत सतोप्रधान बनायचे आहे. योग आणि ज्ञान शिकण्यासाठी 1 सेकंद लागतो. मुलगा झाला आणि वारस आला असे म्हणतात. तुम्ही बाबांचे बनले आहात, तर राजधानीचा वारसा तुमचा आहे. परंतु राजा राणी तर सर्व बनणार नाहीत. हा राजयोग आहे. राजा, प्रजा, सावकार, गरीब सर्व पाहिजेत. म्हणून रुद्रमाळ बनलेली आहे, जी भक्ती मार्गामध्ये जपतात. तुम्ही जाणतात आम्ही राजयोग शिकण्यासाठी आलो आहोत. मातापिताचे अनुकरण करून प्रथम सूर्यवंशी, चंद्रवंशी बनू. सुपात्र मुलं तेच आहेत जे मातपित्याचे अनुकरण करून हृदयासीन बनतात. पुरुषार्थ खूप करायला पाहिजे. बाबा म्हणतात, माझी आठवण करा, तर करत नाहीत. श्रीमतावर चालत नाहीत. मनामध्ये तो खरेपणा नाही. मन खरे आहे तर श्रीमतानुसार चालतील. बाबांची आठवण करत राहतील. श्रीमतावर तुम्हाला दादाकडून वारसा मिळतो. ब्रह्मा स्वर्गाचा वारसा देऊ शकत नाही. दादाच्या कमाईवरती नातूचा हक्क राहतो. पित्याच्या कमाईमध्ये मुलं भागीदार बनतात, तर हक्कदार आहेत. येथे तुम्हाला शिवबाबांपासून वारसा मिळतो. ज्ञान बाबांकडूनच मिळतात. तुम्ही जाणतात आम्ही ब्राह्मणच परत देवी देवता बनू. जगदंबा कोण आहे? बाबा समजवतात, ही ब्राह्मणी होती, ज्ञानेश्वरी होती, परत राजराजेश्वरी बनते. तुम्ही पण असेच बनतात. अच्छा, गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा मुलांचा पण मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. फर्स्ट पॉईंट आहे, आत्म्यामध्ये जे तमोप्रधानतेचे संस्कार आहेत त्यांना आठवणीच्या शक्तीद्वारे परिवर्तन करायचे आहे. सतोप्रधान बनवायचे आहे. सेकंड पॉईंट, बाबांपासून राजाईचा वारसा घेण्यासाठी नेहमी सुपात्र मुलगा बनून श्रीमतावर चालायचे आहे. खऱ्या बाबासोबत खरे राहायचे आहे. मातापित्याचे पूर्ण अनुकरण करायचे आहे. ज्ञानरत्नांचे दान करत राहायचे आहे. बाबांनी वरदान दिला, सहयोगाच्या शक्तीद्वारे असहयोगीला पण सहयोगी बनवणारे बाप समान परोपकारी भव. सहयोगाच्या शक्तीद्वारे असहयोगीला पण
सहयोगी बनवणारे, बाप समान परोपकारी भव. सहयोगीच्या सोबत सहयोगी बनणे ही काय महावीरता नाही, परंतु जसे बाबा अपकारावरती पण उपकार करतात, तसे तुम्ही मुलं पण बाप समान बना. कोणी कितीही असहयोगी बनतील, तुम्ही आपल्या सहयोगाच्या शक्तीद्वारे असहयोगीला पण सहयोगी बनवा. असा विचार करू नका की या कारणामुळे हे पुढे जाऊ शकत नाहीत. कमजोराला कमजोर समजून सोडून देऊ नका, परंतु त्याला शक्ती देऊन शक्तिशाली बनवा. ह्या गोष्टींवरती लक्ष द्या, तर सेवेच्या योजनारूपी दागिन्यामध्ये हिऱ्याची चमक येईल, म्हणजे सहज प्रत्यक्षता होईल. स्लोगन आहे, क्रोधाचे कारण स्वार्थ किंवा ईर्ष्या आहे. हीच चिडण्याची जडमूळ आहे. प्रथम याला समाप्त करा. क्रोधाचे कारण स्वार्थ किंवा ईर्ष्या आहे. हीच चिडण्याची जडमूळ आहे. प्रथम याला समाप्त करा. अच्छा. ओम शांती.